तर लक्ष्मीपूजनानिमित्तानं नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झालेला आहे। मुंबईतील हवा बिघडलेली आहे। मंगळवारी मुंबईची हवा वाईट श्रेणीत नोंदवली गेली। मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईची हवा गुणवत्ता मध्यम ते वाईट या स्तरावर होती। दुपारनंतर मात्र स्तर अधिकच खालावत गेलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काल सुद्धा आपण नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा करत होतो आणि आजही आपण त्याच मुद्द्यावर चर्चा करतोय, कारण प्रदूषण काही कमी होत नाहीये, वाढतच जातंय। नक्कीच लागवी प्रदूषण काही कमी होत नाही, वाढतच जात आहे। मात्र मंगळवारी मुंबईची जो हवेची गुणवत्ता आहे ती वाईट आणि बांद्रा येथील हवेची गुणवत्ता ही अतिवाईट नोंदवली गेली होती। मात्र काल दिवसभर फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि संध्याकाळी सुद्धा मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले होते। त्यामुळे कुठेतरी धुराचे लोट हे खरं तर आकाशात पाहायला मिळत होते। मात्र सकाळची वेळ आहे, मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरती आता सध्याचं जे दृश्यमानता आहे ती अगदी साधारण आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जास्तीत जास्त प्रदूषण झाल्याची नोंद आहे। मात्र मंगळवारी म्हणजेच काल जे प्रदूषण होतं यानंतर आतामध्ये अनेक फरक पाहायला मिळतोय, कारण याचा परिणाम जो झालेला आहे तो म्हणजे काल पडलेल्या पावसामुळे। काल मुंबईसह पुणे, महाराष्ट्रामध्ये काही तुरळक ठिकाणी पाऊस पडला। यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक असे काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडला आणि याचा जो फायदा आहे तो कुठेतरी प्रदूषण कमी होण्यासाठी झाला असल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळच्या वेळी खरं तर मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ही साधारण आहे। कुठे काल जसे धुराचे धुरके प्रदूषणाचे जे पाहायला मिळत होते ते सध्या पाहायला मिळत नाहीत। त्यामुळे आज दिवसभरामध्ये हवेची गुणवत्ता कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आज सुद्धा मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येऊ शकतात। जर संध्याकाळी पाऊस झाला तर आज उद्या पण अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळेल। मात्र आज संध्याकाळच्या फटाक्यांचा परिणाम उद्याच्या जे हवेची दृश्यमानता असेल, उद्याच्या हवेची गुणवत्ता असेल यावरती नक्कीच आढळून येईल। लागवी अगदी स्वप्नील, साधारणतः असं हवामान किंवा अशी सद्य परिस्थिती, पाऊस म्हणूया किंवा एकूणच सगळं दमट वातावरण हे साधारण कधीपर्यंत राहील, किती काय राहील, या सगळ्याचा काही अंदाज वर्तवला जातोय का? हवामान खात्याकडून काय नेमकं या सगळ्याविषयी सांगितलं जातंय? नक्कीच ऑक्टोबर हीट जे आहे ते उष्णता काही दिवस आणखी राहणार आहे। त्यामुळे मुंबईकर असतील, महाराष्ट्रातील जनता असेल या उष्णतेने हैराण झालेले आहेत। मात्र आणखी काही उकाडा हा राहणार आहे। त्याचप्रमाणे मुंबईसह काही तुरळक ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता ही पुढील 4 दिवस राहणार आहे। कारण उपनगर असेल, मुंबई शहर असेल या ठिकाणी सुद्धा काल तुरळक पाऊस पडलेला आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आणि याचा फटका कुठेतरी बसताना पाहायला मिळतो। त्यामुळे मुंबईमध्ये असेल, विशेषतः मुंबई किनारपट्टी, तसेच कोकण किनारपट्टी आणि मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य सरकार असेल, हवामान विभागाकडून सुद्धा सर्व नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि दिवाळीच्या सणामध्ये हा पाऊस पडत असल्यामुळे काही मुंबईकरांचा हिरमोड सुद्धा झालेला आहे। मात्र प्रदूषण कुठेतरी कमी होत असल्यामुळे काही सुखद धक्का हा मुंबईकर असतील, राज्यातील जनता असेल यांना पाहायला मिळतोय। अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।